आपल्याला आपल्या जमिनीचा ताबा जर अतिक्रमण केलेल्यापासून घ्यायचा असेल तर सीआरपीसी मधल्या कलम 145 चा वापर करून आणि पोलिसांच्या रिपोर्ट प्रमाणे आपण तो परत घेऊ शकतो का, याविषयीचा एक महत्त्वाचा निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्याची माहिती आज आपण करून घेणार आहोत. मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. हा निर्णय आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. ज्यांच्या जमिनीवरून वाद सुरू आहेत किंवा ज्यांना कलम 145 चा सीआरपीसी आणि सध्याच्या BNSS चा 164 म्हणजे जमिनीच्या ताब्यावरील वादाबाबत कायदा कसा लागू होतो हे समजून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या केसची पार्श्वभूमी आपण बघूयात. आसाम राज्यातील दोन व्यक्तींमध्ये एका जमिनीवरून वाद निर्माण झाला होता. जमीन एकाच्या ताब्यात होती आणि अनेक वर्षापासून त्या जागेवर तो राहत होता आणि तो व्यवसायही करत होता. परंतु दुसऱ्या पक्षाचं म्हणणं असं होतं, म्हणजे ज्यांनी तक्रार केली त्यांनी असा दावा केला, 145 खाली ज्यांनी तक्रार केली त्यांनी दावा केला की ती जमीन त्याच्या वडिलोपार्जित मालकीची आहे आणि त्याला ती वारसा हक्काने मिळालेली आहे. आता त्याने त्या जमिनीवर म्हणून दुकाने आणि गोदामं बांधण्याचं कामही सुरू केलं. तर या माणसाचं म्हणणं म्हणजे वारस व्यक्तीचं म्हणणं असं होतं की सुरुवातीला समोरील माणूस ज्याच्या ताब्यात जमीन आहे तो भाडं देत होता, परंतु नंतर त्याने भाडं देणं बंद केलं आणि अखेरीस तो त्या जमिनीचा मालक आहे असं सांगू लागला. आणि म्हणून ह्या जमिनीच्या तक्रारदाराने वारसाने असा आरोप केला की हा ताबेदार जो आहे सध्याचा तो त्याला मालकालाच जमिनीतून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे आता शांतता भंग होण्याची शक्यता आहे. आणि याच कारणावरनं त्याने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्याकडे कलम 145 अंतर्गत अर्ज दाखल केला. पोलिसांचा अहवाल मागवण्यात आला आणि या अहवालात जमिनीचा वाद असल्याचे पोलिसांनी नमूद केले. पोलिसांच्या या रिपोर्टवर दंडाधिकाऱ्यांनी संबंधित जमीन जप्तही म्हणजे अटॅच करण्याचा आदेशही दिला. आता फौजदारी प्रक्रिया संहितेतील हे कलम 145 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील हे कलम 164 आहे, आपल्याला माहिती आहे. तर ह्या कलमानुसार जमीन किंवा पाणी यांच्या वादामुळे जर समाजात शांतता भंग होण्याची शक्यता असल्यास ही प्रक्रिया अंगीकारता येते. 1 जुलै 2024 पासून 145 च्या जागी BNSS चा 164 हे कलम आता लागू झालेला आहे. तर कलम 145 सीआरपीसीचं आणि सध्याचे 164 नेमकं कशासाठी आहे? जमीन, पाणी, पीक, घर इत्यादी अचल मालमत्तेवरून 2 किंवा जास्त लोकांमध्ये भांडण होत असेल आणि त्यामुळे दंगा आणि मारामारी होण्याची शक्यता असेल तेव्हा शांतता राखण्यासाठी हे कलम वापरलं जातं. या कलमानुसार दंडाधिकाऱ्यांना 60 दिवसात चौकशी पूर्णही करावी लागते. आता उदाहरण घ्या की ठाण्यामध्ये ए आणि बी हे दोघंही एकाच शेतावर दावा करतायत, दोघंही भांडायला तयार आहेत. पोलीस कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना कळवतात आणि दंडाधिकारी 145 चा आदेश काढतात, जबाब घेतात आणि दंडाधिकारी बघतात की गेल्या 2 महिन्यापासून बी शेती करत होता. दिवाणी कोर्टाचा निकाल लागेपर्यंत मग बीला ती जमीन ताब्यात ठेवण्याचा आदेश देतात. परंतु पुढे काय होतं तर जमिनीवर राहणाऱ्या व्यक्तीने या केसमध्ये जमीन ज्याच्या ताब्यात होती, जो तिथे व्यवसाय करत होता गेले कित्येक वर्षापासून, त्याने या तक्रारदाराचा म्हणजे जो वारस व्यक्ती जो म्हणत होता त्याच्या 145 कलमाला आव्हान दिलं आणि ते सांगितलं की या जमिनीवर मी प्रत्यक्ष राहतोय या आणि स्वतःच्या अर्जातही त्यांनी राहत असल्याचा व्यवसाय करत असल्याचं, मी ह्या ठिकाणी राहतो, व्यवसाय करतो, हे तक्रारदाराने स्वतःच त्याच्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे दंडाधिकाऱ्यांनी ही जमीन जप्त करण्याचा आदेश दिला हा चुकीचा आहे आणि याच्या विरुद्ध अपील नसल्यामुळे साहजिकच त्याला गुवाहाटी उच्च न्यायालयापुढे जावं लागलं. ज्याच्या ताब्यात जमीन आहे तो आता गुवाहाटी उच्च न्यायालयात गेला. आणि या प्रकरणातला मुख्य प्रश्न असा होता, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा प्रत्यक्ष ताबा समोरील पक्षानेच मान्य केलेला आहे तेव्हा कार्यकारी दंडाधिकारी कलम 145 अंतर्गत कारवाई करू शकतात का, जमीन जप्त करू शकतात का? गुवाहाटी उच्च न्यायालयाने काय सांगितलं ते आपण पाहूयात. तर गुवाहाटी उच्च न्यायालयाने सर्वप्रथम 145 सीआरपीसीचा उद्देश स्पष्ट केला. न्यायालय म्हणाला की कलम 145 चा उद्देश जमिनीची मालकी ठरवणे नाही. या कलमाचा उद्देश फक्त एवढाच आहे की शांतता भंग होण्याची शक्यता असलेल्या परिस्थितीत त्या दिवशी प्रत्यक्ष त्या जमिनीचा ताबा कोणाकडे होता हे ठरवणं आहे. मॅजिस्ट्रेट मालकी कोणाची हे ठरवत नाही, तर तो फक्त वादाच्या तारखेला ताबा कोणाचा होता एवढंच ठरवतो. याच्यातले महत्त्वाचे मुद्दे काय, तर मॅजिस्ट्रेट हे कलम 145 कधी वापरू शकतो? जेव्हा त्याला माहिती मिळते की जमीन आणि पाहण्यावरनं वाद आहे आणि शांततेचा भंग होऊ शकतो. आता याला अर्थातच
अट अशी आहे की हा जो वाद आहे हा जमीन, घर, पीक, मासेमारी तलाव आणि अचल मालमत्तेबद्दलचा वाद असावा तरच 145 लागू होतो. या वादानंतर हिंसाचार होण्याची शक्यता असावी. असं असेल तर मॅजिस्ट्रेट काय करतो? सर्वप्रथम मॅजिस्ट्रेट एक प्राथमिक आदेश देतो, दोन्ही पक्षांना लेखी जबाब द्यायला सांगतो. त्याच्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेले जमिनीच्या ताब्यासंबंधीचे पुरावे सादर करायला सांगतो. चौकशी करतो. आदेशापूर्वी 2 महिन्यात प्रत्यक्ष ताबा कोणाकडे होता तेही तो बघतो आणि अंतिम आदेश देतो. ज्याच्याकडे ताबा होता त्यालाच दिवाणी कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्या जमिनीचा ताब्यात राहू दिलं जातं. वाद जर गंभीर असेल तर मात्र मॅजिस्ट्रेट मालमत्ता जप्त करू शकतो आणि रिसिव्हर देखील नेमू शकतो. आता या प्रकरणात एक महत्वाची गोष्ट अशी होती, तक्रारदाराने म्हणजे वारसाने आपल्या स्वतःच्या अर्जातच असं नमूद केलं होतं की समोरील व्यक्ती त्या जागेवर राहत आहे, व्यवसाय करते आणि पूर्वी भाडे देत होती. म्हणजे प्रत्यक्ष ताबा कोणाकडे याबाबत कोणताही खरा वादच नव्हता. आता अशा परिस्थितीत कलम 145 लागू करण्याची मूलभूत अटच पूर्ण होऊ शकत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. अंतिम न्यायालयामध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की जेव्हा प्रत्यक्ष ताबा हा दोन्ही पक्षांच्या कागदपत्रातून स्पष्टपणे मान्य झालेला असतो तेव्हा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना कलम 145 अंतर्गत आपला अधिकारच वापरता येत नाही. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली ही संपूर्ण कारवाई आणि जमिनीच्या जप्तीचा जो त्यांनी आदेश दिला होता तोही रद्द करण्यात आला. आणि त्याच्यामुळे काय झालं तर ज्या माणसाच्या ताब्यात जमीन वर्षानुवर्ष होती त्याच्याच ताब्यात ती राहिली. आता न्यायालयाने इथे असंही नमूद केलंय की ही अशी कार्यवाही सुरू करणे म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर ठरेल. आता या निर्णयातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर या निर्णयातून 3 महत्वाचे धडे मिळतात. पहिला, कलम 145 हे मालकीचा प्रश्न सोडवण्यासाठी नाही. दुसरा असा आहे की प्रत्यक्ष ताबाच जर मान्य केला असेल तर कलम 145चा वापरच करता येत नाही. आणि तिसरा धडा असा आहे की मालकी किंवा हक्काचा वाद असेल तर तो दिवाणी न्यायालयात सोडवायचा असतो, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्याकडे नाही. मित्रांनो, अनेक वेळा जमिनीच्या वादात लोक थेट 145चा आधार घेतात, पण हा निर्णय स्पष्ट करतो की या कलमाचा वापर प्रत्येक जमीन विवादात करता येत नाही. त्यासाठी कायद्यातील काही आवश्यक अटी पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. हा निर्णय भविष्यातील अनेक जमीनविषयक प्रकरणांच्यासाठी मार्गदर्शक ठरण्याचीही शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मुली आणि नातेवाईक वडीलधाऱ्यांनी जे जमीन बळजबरीने जर घेतली असेल तर ज्येष्ठ नागरिक कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्याकडे जाऊन कलम 145 आणि सध्याच्या BNSS 164 खाली अर्ज करून स्वतःचा ताबा कायम ठेवू शकतात. हा यातला ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी महत्वाचा धडा आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिलेला अतिशय महत्वाचा निर्णय, जो CRPC 145 आणि BNSS 164च्या बाबत आहे, ज्याचा वापर करून जमीन ज्याच्या ताब्यात आहे ती जमीन तो स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. त्याच्यावरनं मारामाऱ्या करून, हिंसा करून त्याला जमिनीच्या बाहेर काढता येत नाही. केवळ आणि केवळ यासाठी ही फौजदारी दंड प्रक्रिया संहितेतील ही तरतूद आहे. याची दखल घ्या. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, विषयही कळला असेल. काही प्रश्न असतील तर ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत की ज्याच्यामध्ये कायद्याच्या कलमाची सुस्पष्टता आपल्याला नेमकी कळेल, आपल्या मालमत्तेचं आपण रक्षण करू शकू. धन्यवाद.